हे गाइस, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्लॉग मध्ये। तर भरपूर दिवसानंतर ब्लॉग येत आहे आपला। तर काहीच नाही, लगीन कार्य आपल्या घरामध्ये आपल्या भावाचा। तर त्याच्यामुळे आपण चाललो आहे, जरा सामान वगैरे घ्यायचं आहे मार्केटमध्ये, पनवेलच्या मार्केटमध्ये आपल्या। तर तिथं चाललो आहे, काहीच नाही, सामानची लिस्ट भरपूर मोठी बनवली आहे, बघू शकता। हे फक्त असा उतारा आहे, एक चांगल्या पेपरमध्ये मी लिहिलेला आहे, तो घेतलेला आहे पाठी। आणि कॅशियर आमचा मोबाईल काढलेला आहे। आता कटकन माझ्या मोबाईलमध्ये कटाकट 5-6 हजार रुपये येतील, दुसरा काहीच नाही। आमचे पेशंट बघा, आमची गोलू पेशंट बघा कशी बसले, गपचूप बसले। काय खाते तू? सफरचंद। इंग्लिश मध्ये वाव, व्हेरी नाईस इंग्लिश। सो गाईस, चला आता पनवेलच्या मार्केटमध्ये भेटू, लवकरच निघू, कारण का पाऊस पण चालू झालेला आहे मस्तपैकी। आणि बाबा माझ्याकडे सुट्ट नाही बाबा, ऑनलाईन ओनली आपण ऑनलाईन ठेवतो, त्याच्यामुळे आपल्याकडे कॅश नसतो। नाना बरोबर काय ना, सगळं आपलं ऑनलाईन आता चालू आहे ना। येस, सगळं ऑनलाईन। तर चला आता रिक्षा पकडायला लागेल, कारण का आपण गाडी वगैरे काय घेऊन चालू नाही, तर सामान भरपूर आणायचं आहे। तर आपल्या नाक्यावर जाऊ, नाक्यावरून रिक्षा पकडू आणि पनवेलला जाऊ। तसं भेटू नंतर। तर बाबा भरपूर टायमानंतर डिसिजन झाला का बाहेर निघू चला, का पाऊस थांबणार नाही। आमचा नाना पावसाच्या भरोश्यावर थांबले, पाऊस कवा थांबल ना कवा नाही, बरं जाऊन येऊ चला। हां काय बोलू, बरोबर आहे का नाही? मग नाना पावसाच्या भरोश्यावर थांबले का आपण पाऊस थांबू तेव्हा निघू। पावसाचं काय वातावरण दिसत नाही का थांबण्याचं, शांत होण्याचा, रिमझिम चालूच आहे। काय करायचं पावसाला? लगीन कार्य आलंय आमचं जवळ, थोडा थांब, फक्त 4 दिवस थांबला बाद झाला, मग बाकी किती परायचं तेवढा पडून जा, एवढंच। आमची बोलून आताची कशी हल्दी, हा जावं रुसल्यानं ग हलदीला। आमची बोलून नाचल्यानं जाम पुराया, हिला अवॉर्ड भेटलाय, अवॉर्ड अंशुमन अवॉर्ड भेटला हिला, अंशुमन अवॉर्ड। बोल काहीतरी गाईजला। चला सो गाईज निघूया भर पावसामध्ये पनवेल मध्ये। स्क्रिप्ट लिहिलेली आहे, राशन पाणी, डायरेक्टर बाय नाना। सो गाईज फायनली आम्हाला विमान भेटलेलं आहे, तर आम्ही विमानामध्ये आता बसलो आहे। तर विमानामध्ये आम्ही पावसाचं मजा, नानाला त्रास झालेला छत्री मिटकायचा, भरपूर कष्ट घेत आहे नाना आमचा, काय छत्री मिटकत नाही। पावसाची मजा आणि रिक्षाचा आनंद चाललेला आहे आमचा। काका पण भरपूर खुश झाला, आवाजाला काय आला। आणि हा आमचा खारघर हिल पूर्ण ओला झालेला आहे। बाय द वे पावसामुळे हा एकदम सुंदर वातावरण इथं असतो आणि हिरवळगार आमचा पूर्ण हा खारघर हिल होऊन जातो। तर तुम्ही पर्यटन म्हणून इथे येऊ शकता, एकदम फॅमिली घेऊन पण येऊ शकता, मस्त होतं। पण आता एवढं झालं नाही हिरवळ, अजून पाऊस काय पडला नाही, पण हा अवकाळी पाऊस सुद्धा आता थांबण असं झालंय। काय करू राहिलं बे पाऊस, वातावरण एकदम धुका आणि अशी फिलिंग येतं आम्हाला विमानामध्ये बसल्यावरच। चा नाना नेचरचा मजा घेत आहे। नानाला पण 4 डोलं लागलं, बोल 2 होतं ते बाद झालं होतं, आता 4 डोलं लागले नानाला। जास्ती नको, पुढे भेटू। प्लेनमधून आम्ही उतरून आता हेलिकॉप्टरमध्ये बसत आहे। तर बाहेर मजा तर भरपूर येणार आहे। तर नाना बसला आहे, नाण्याने आमची जी छत्री मिटकत नाही ती छत्री ठेवलेली आहे नीट। ओ माय गॉड, माझ्या पायावर पाणी। काय करणार, पावसाचे दिवस, रागाच्या भरात काही करू शकत नाही, तुम्ही पाणी उडून जाऊ शकतो, त्याच्यामुळे थोडासा दरवाजा लावू शकतो मी, माझा पाय वाचतो म्हणून दरवाजा लावलेला आहे।
काय ना, आता प्लेनमधून आता हेलिकॉप्टरमध्ये आले तर आनंद भरपूर होत आहे. फर्स्ट टाईम प्लेनमध्ये आणि हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा आनंद भरपूर मजा येत आहे. नाना आमचा कोपच्यात बसला आहे, तसा कोपऱ्यात बसले बघ कू. आणि काय नाही, बाय द वे आम्हाला वाटलं आम्ही दोघाच जण जाणार आहे मार्केटमध्ये, पण आमच्यामध्ये मेंबर आहेत. आमचे बाय येणार आहे, अंकल येणार आहे, एक छोटू दा पण आहे आणि नानाचा मुलगा आर्यन, अतिशय खूप सुंदर मुलगा आहे, असा छान मुलगा आहे, एकदम शांत, तो सुद्धा येणार आहे. काय नाही, पाऊस चालू आहे, पाऊस काय थांबणार नाही. तर नाना जरा इन्फॉर्मेशन देतो कुठे पोहोचलाय कुठे नाही. फुलांची भेट घेण्यासाठी फुल बाजारामध्ये चाललेला नाना. तर भेटू आता डायरेक्ट पनवेलमध्ये. सो फायनली आम्ही हेलिकॉप्टरमधून बाहेर आलेलो आहे. अतिशय सुंदर असा अनुभव होता. उतरल्यानंतर तुम्हाला सांगतो आता, कारण का वरती हेलिकॉप्टर आकाशामध्ये आम्ही स्पीड ब्रेकरचा अनुभव घेतलेला आहे आणि खड्ड्यांचा अनुभव घेतलेला आहे. नाना बोलतो आता अगोदर आपण फुल मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया कसं हार वगैरे आहे ते बघू. त्याच्यानंतर आपले जे फॅमिली मेंबर येणार आहेत त्यांच्यासोबत आपण जे आपल्याला राशन वगैरे घ्यायचं आहे मग ते घेऊ. काय नाही, जाऊया आता आतमध्ये. सो फायनली आमची फॅमिली भेटलेली आहे, हरवलेली ती पनवेलमध्ये. आपली गाडी हेच ती फॅमिली आणि हाच तो आमचा नाजूक आर्यन. हां, आणि आमचा अंकल शेट डिस्कस करत आहे आणि आम्हाला जरा पेपर प्लेट पाहिजेले आहेत जेवणासाठी, तेच जरासं बघत आहे. अंकल शेट काय पत्रावाली घेतो आहे. डिस्कस झाल्यानंतर सांगू. डिस्कस झाल्यानंतर हातात घेऊन जेवू शकत नाही. पान म्हणजे काय, झाडाचं पान किती कडे नाही, पानाला नाही, या पानाचे पानाचे कॅटरेक्सचं जेवण असतं बघा ना. काका काढून देत आहेत. घेऊन जेवू शकतो. किती पीस आहेत? 25. हे नक्की ते हे नक्की ते 25 आहे. किती जाऊ 180 आणि यो साधा 80 रुपये. यो पण नाही काय. तर गाईस डिसिजन झालेला आहे थोडाफार पत्रावलीचा. थोडासा म्हणजे कॅटलेसचा असल्यामुळे थोडासा जाडच पाहिजे, त्यामुळे 2 व्हरायटीचं होतं आहे. बघितलं जरासा हातातमध्ये घेऊन जरासा आहे, जरासं पटलेली आहे, 1-2 जरासं झालेलं आहे. बघू काय डिसिजन नंतर. आता बघू आतमध्ये जायचं आहे. मग भाऊ नको करायला का. हां, यो तो बटाटाच आहे रे. एक बटाटा आहे आमचा, यो फुकाट भेटलेला बटाटा. कोण भेटले एक फुकाट मला. तर काय नाही, आता चालू मार्केटमध्ये. पहिले काय आहे त्या मार्केटचं सामान वगैरे असेल तो घेऊन येऊ, नंतर काय आहे ते तुला डिसिजन करू पत्रावलीचा. तर आता बघू आमची रिक्षा जोर उचलते की नाही बघायला लागेल. हां, अरे जा तिकडे जरा. आता परत विमानाची सवारी आम्ही करत आहे. आम्ही सगळी सवारी केली, हेलिकॉप्टरची केली. हां, हेलिकॉप्टर सगळा, विमान सगळं आम्ही. गदिरटो डायरेक्ट हेलिकॉप्टरमध्ये वरती गदिरटो भेटला मला, दिसला खड्ड. हां हां, ना आता इथंच बघू. त्यांनी नुसता सतत फोन करतो म्हणा, बरं सांगा काय काऊन तुमचा. बरं आम्ही डायरेक्ट आता मार्केट द्यानं जेव, तेव्हा बघू काय द्या. आता काय करताय? तिथंच लावलेली बरी. अंकल आमचा भरपूर खुश झालेला आहे व्हिडिओमध्ये आल्याबद्दल. अंकल खुश झाले का ना तुझ्या? हां, पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये अंकल येत आहे, तर खुश भरपूर झालेला आहे, खुश. आम्ही हार वगैरे यांचा ऑर्डर द्यायला चाललेलो आहे. बघू, माझ्याकडे नंबर आहे, त्याला कॉन्टॅक्ट करतो आणि त्याच्याकडे काय डिसिजन म्हणजे अगोदर तो बोललेला आहे, त्याने भाव लावलेला आहे सर्व गोष्टीचा. पण बघू कन्फर्म काय आहे त्याला आज ऑर्डर देऊनच टाकू, त्याला आपण नुसतं हैराण नको. तर चला जाऊया आतमध्ये मार्केटच्या.
आमच्या नवरदेवला हार पटलेला आहे, तर तेच जरा हां हे तुम्ही पाठवलेलं ना, तो एक सेपरेट पाठवलेला बघा ना, यो बघ हां हा एक आहे, हा कन्फर्म आहे आणि 2 पाहिजे आम्हाला नवरा नवरीचा हार लगीन लावायला. बाकी तुमच्याकडे प्लॅम्पलेट वगैरे नाही का, म्हणजे असं एवढंच आहे काय? मोबाईलवर हां ते दाखवलं मी ना फोटो. हे घे ना, एवढं चांगलं बेस्ट आहे. हे गुलाबाचं फुलाचं आहे. हां गुलाब. याने का दुसरं वगैरे नाना टाकता येते का फुला? तुला हेच बोलवतं का? खाली एक आहे. गुलाबच आहेत ना? ते पाकले आहेत का? ते अख्खा गुलाबाचं असतात ना? हां अख्खा गुलाबाचं. हां होईल, अख्खा गुलाब टाकलं त्याला. सावलीने नाही हो. हां कोणता? येत तो दाखवतो. येतो का ते? हां तोच आहे. तेच आहे का? हो. म्हणजे पाकल्याच्या ठिकाणी गुलाब नाही आहे काय? हे वरती गुलाब आहे का पाकल्या हे वरच्या? वरती पाकळीमध्ये हे टाकलं, दगडीची फुलं असतात नाही वरती, हां ते टाकलं. आणि मग इथं खालती काय ही गुलाब घ्यावा अख्खी काही येईल बरं. हां नाही, ॲक्च्युली गुलाब पाकळीचा गजराच यार राहिला खूप चांगला होता. हां गुलाब पाकळ्या गजराचा असतो ना, तोच यार राहिला चांगला होता. सो मित्रांनो, आता दिलेले आहे आपण ऑर्डर वगैरे, हाड वगैरे, गजरा वगैरे झालेला आहे कन्फर्म. आपण ॲडव्हान्स वगैरे देऊन आलेलो आहे. तर आपल्याला ऑर्डर भेटणार आहे. आपली 1 तारखेची तारीख आहे लग्नाची, तर 1 तारखेला आपण मॉर्निंगला येऊ आणि घेऊन जाऊ. तर काय टेन्शन नाही, काम 25 आहे आणि जरा पावसाने परत जरासं थांबलेला आहे पाऊस. पनवेलमध्ये आम्ही एंट्री केली तशी पाऊस थांबलेला आहे. अरे आमचा नाजूक मुलगा कुठे गायब झाला ना पाहिजे भाऊ, हाताला धरले आम्ही असा पाकिट नाही घेऊन याला. हां ती रिक्षा कुठे, आमची विमान कुठे, आमचा विमान कुठे आहे? रिक्षावाला हॅवी ड्रायव्हर. सो अरे बाय बोलतो आंबे घेऊ, नाना बोलतो नंतर घेऊ. डिसिजन काय आमचं पेंडिंग आहे, तर आमचं डिसिजन घेतील नंतर. बायला बोलू झाला नंतर काय आहे द्या. आता राहिलं तर राशन पाणीचं, तर राशन पाणी घेऊ. आमचा मालक ठेवलेला आहे आम्ही, आमचं विमान थांबवलेलं आहे इथं लँड करून, ट्रॅफिक नको होण्यासाठी. नवरात्र घ्या ना फोन नवरले बी घ्यायला लागतं का आपल्या? हा आपले पण घ्यायला लागतं ना. मग आम्ही एकच लिवले जायचे, त्याला फोन करून सांगू. घरा गेलो काजीने भेट घे, म्हणजे आई तुला फोनवर सांगू आपण. जज चला, जज आमचं बसतं आता चाललो आम्ही मार्केटमध्ये राशन पाणी बघायला चाललो. अंकल जी क्या बोलले की आप कुछ? फरक पडला सामने आल्यावर. हां म्हणून मी बोलू त्याला, बरं आम्ही तिथं येत आहोत काय आहे त्या बघू. 4.5 झाला आता हजारवाले ना त्याने 5,400 हां मग आता 4,500. आता कसं तर एक सोबत ऑर्डर आहे तुला लावली. म्हणून मी त्याला बोलू, बरं आम्ही येतात तिथंच काय द्या, बरोबर डिसिजन घेऊ आमचं काय द्या. आम्ही ऑर्डरचा झाली का बघ. 400 वाचलं ना. हां एम ब्लॉग. हां चला आता राशन पाणी घेऊ direct. पुढे गेलं हां नाना मला विषय नानाचा पटला ना. नाना बोलतो ॲसिडिटी होतं, मिसल नको, पण आम्हाला भूक लागली ना, आमचा पण काय विचार करायला पाहिजे का नाही. नाना तू कट मिसल पाव नको खाऊ, तू चहा पी. मग चहामध्ये पण ॲसिडिटी होतं. तो मिसळला गेला होता पाठीमागं. नाना हमारा पेट का इंजन रुकाएगा. भूक लागली आहे भरपूर. खरंच तिथं नाश्ता फक्त चहाच पिलेला घरी, तो पण आळ्याचा चहा. तर भूक भरपूर लागलेली आहे. तर आता सध्या आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे. याने आमच्यावर उपकार केला, तसंच त्या हॉटेलचं नाव उपकार गृह आहे. त्याच्यामध्ये आम्ही तर चाललो आहे आम्ही आता नाश्ता करायला. आमचा डिसिजन झाले आम्ही मिसळ वगैरे घेऊ आणि नानाचा काय आहे तो नाना डिसिजन करल. आम्ही खाऊ, आम्हाला ॲसिडिटी झाली तरी चालेल, कारण का आम्ही सकाळपासून फक्त चहा पिलेला आहे. नानांनी पण चहा पिले मी पाणी पिले आणि पाणी पिले. बाबा याला जाम भूक लागले, मला वाटतं भरपूर खाणार आहे. चला जाऊ, चला मिसळ खाऊ चला. बाबा भरपूर गर्दी आहे, जागा भेटण्यात
खूप अडचण येणार आहे आम्हाला. इथं बघू शकता मी जाम करते मसाला आतमध्ये आहे का नाही. हां अंतर कुठं आता झाले का आतमध्ये झाले बेसिंगमध्ये बसावं झाले अंकल आमचं. बघ आता जागा नाही बनवायला लागेल. हातात होऊन गेले. हां मग व्हरायटी दाखवतं किती काय आहे मिसळचं जरा. छोटू दा बोलला म्हणजे विषय संपला. खुशबू बरं आले. हां हां पायनी बोलले जाम गर्दी आहे जागा नाही. जागा बनवायला लागेल. आता एक नाश्ता विष्टा केल्यानंतर भेटू. नंतर दाखवतो काय आहे त्या. बाबा बाबा बाय सांना जागा भेटली फायनली. आर्यन पण खूप झाले. एक कोपऱ्यात बसले आर्यन आमचं. आर्यनला भूक लागले ना बघू. 3 मिसळ 3 मिनिटं आणि एक भजी. कांदा मिक्स मध्ये बटाटा नको काढू. ऑर्डर घेणार ना आमचे दादा. लवकर आणा फक्त बस. लवकर आणा तेव्हाच व्हिडिओ टाकेन ना तर टाकणार नाही. बरोबर 1 2 3 मिसळ लागल्या. 3 मिसळ ना किती जमला? आवरा आवरा. एवढा एवढा दादा स्टोरी सांगता आम्हाला. एवढा एवढा जेवलो आम्ही. आता नाश्ता केल्यानंतर भेटून आता नाश्ता दाखवणार मी फर्स्ट टाइम या हॉटेलमध्ये खात आहे. आर्यनने केला आमच्या उपकार. त्या हॉटेलचं नाव पण उपकारच आहे. वाव झणझणीत मिसळ आलेले आहे. झणझणीत लिंबू लगा के लिंबू डाल के देखो और मजा भी है. हे कोणते वडे आहेत आपलं हे ना पालक वडे ना. पालक भजे कांदे भजे मिरची पाऊस पडता आणि कांदा भजे म्हणजे एकदम भारी. आता आम्ही करू नाश्ता करू नंतर आपल्याला काम भरपूर आहे काय. हा पहिले खाऊ. उचलशील ना कोण्या विना उचलशील ना. हो पहिले खाऊ. हां लिंबू दे तर मित्रांनो मजबूत बॅटिंग झालेली आहे. आर्यनला बोलू थोडं त्यांना धावायला काहीतरी राहू दे बरं. तो बोलता जाऊ दे बरं भोकाड बरं. आता मीच धावून देतो यांना म्हणून ते असं सोडून दिले. नाही तर बोलता मीच आता चाटून पडून खातो कारण का मिसळ भारी लागली. नाही आता बिल वगैरे काय आहे नाना. पैसा आहे नाना दुसरा काय विषय नाही. नाना पैसा आहे. नाना गट्टी घेऊन आले घरातून. दिला अरे तर गाईज आता झाला आहे सगळा नाश्ता वगैरे मजबूत केलेला आहे. आता म्हणजे भूक लागणार नाही लवकर. जर लवकर कामं होतील. अरे बाबा करता मी अजून सीझनची करता खाल्लेली आहेत मित्रांनो. पण आता बघू जरा बसल्या खायला भेटलं तर ठीक नाही तर नाही. चला आता बसा. बॅटिंग तर झालेली आहे काय टेन्शन नाही. साईज चेक चालू आहे. साईज चेक पनवेलमध्ये भयंकर असा रस्ता होता. आम्हाला काही समजलंच नाही कसं आलो कसं नाही. पण हे 15वाला आहे 15वाला 18वाला. आता साईजनुसार काय आहे त्या. मोठा नका बारका नका. हां ठीक आहे. बाकी गेम के रखो मैं बाद तर चॉईस बाय 17 घेतले. 17 15 12 हे घेतले. आता 17चे घेतले. आणि आता चालू आहे बटाटे बघायला. त्या बटाट्याचं काय आहे कसं काय आहे ते तुम्हाला कळवतोच मी लगेच. बटाटा दिसला नाही बाकी लसूण दिसले मला. हां ते बटाटे दिसले तिथं. 50 रुपयासाठी तुमचा 1000 टाका. भाजीला येतात तेव्हा बटाटे नाही. बटाटे एवढे दिवस राहत नाहीत खराब होतात. डिसिजन बाय बटाटा घ्यायचा का नाही. कारण का बटाटा लगेच खराब होणार. कारण का आपण आता घेऊन जाऊ कांदे ते टिकणार पण बटाट्यांना काय कसं काय
पाहिजे पण नलवया म्हणा आता पण निघत येईल नंतर पण निघत हां तुझ्या म्हणजे इतरला कार्यक्रम कारण भाराला द्यायला की तुम्हाला बटाटा 5 मिनिटची मार्ग पण एक नंबर बटाटा भेटेल. 17 किलोची गोण घेतलेली आहे मित्रांनो कांद्याची. आणि बटाचा विषय काय म्हणजे बटाटा विषय हा घेऊन फायदा नाही इथून, कारण का 2-3 दिवस बाकी खराब नको व्हायला त्याच्यामुळे. तर आपल्या इथे आहे सेक्टर 35मध्ये, तिथूनच घेऊ शकतो म्हणून इथून नाही घ्यायचो बटाटी. लसूण वगैरे बघू काय आहे त्या. हे बाजू ऑटो मामा फुल हायपर झालेला आहे. मामाचा काम वाटतं ओव्हरलोड झालेला आहे त्याच्यामुळे जरा हायपर झालं. बाजू हटतो तो फुल पॉवरफुल मध्ये आहे. मामा बाजू हटे बोलतं. मामा खवलला. मामाचं काम जोरात होता म्हणून. लसूण 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 मेल्याने आणली लसूण. लसूण घेण्यात आलेलो आहे आम्ही. कांदा झाला एक, आता लसूण. बटाटा आपण इकडून घेणार आहे, आपल्या इकडूनच घेणार आहे. अजून भरपूर काय आहे ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे व्हिडिओमध्ये. थोडं थोडं दाखवणार, जास्त नको, नाही तर भरपूर व्हिडिओ मोठी होणार त्याच्यामुळे. तर मित्रांनो आता चाललं आहे आमचं जे लग्नाला सामान लागणारं राशन पाणी जेवण, म्हणजे असं तेल वगैरे सर्व असं ते आपल्या जेवणामध्ये येतं. तो सर्व प्रकार चालू आहे घेण्याचा. भाई साहब लिख रहे 90 रुपये किलो नाना आहे. बता रहा है 76 में आया कल वापस. इतना सामान लेना है. लेने के बाद सब कुछ बताऊंगा क्या क्या लिया है, तो दिखाऊंगा भी वीडियो में, तो बने रहे. इधर जाओ मत. आर्यन को आया नींद, आर्यन सोने लगा. आर्यन को उधर छोड़ना पड़ेगा इधर मार्केट में. 10 किलो हो गए. जीरा जा जीरा कितना? राई जीरा लिखो. पीस आवडा. तर मित्रांनो आर्यनने एक वेगळीच टेस्ट काढलेली आहे आंब्यामध्ये. आंबट असतो, गोड असतो, पण बाई बोलतो तिखट असतो आंबा. काय विषय घातलाय, विषय घातलाय. हे बोलतो तिखट आहे बोलतो. काय बोलू याला आता. हे कोणत्या शाळेमध्ये शिकलेला, तर मला वाटतं तो मास्तर ना 7वी फेल असेल. हां आंबट असतं म्हणून तिखट लागतं जरासं. हमारे पास बहुत पैसा होती, 500 की नोटी होती, छुट्टा नहीं रखती, 500 की नोटा रखती. कैशियर मैन क्या होती, 500 का नोट होती. नाना घेतले आंबे. आर्यन बोलतो तिखट लागेल बोलतो जास्ती बोलतो गोर घेऊ नको बोलतो तिखट लागतो बोलतो. काय बोलायचं आता आर्यन भाईला. आर्यन तुझी एक स्माईल दाखव ना. आज लाजरा नसा जरा मुकरा, असं चंद्रवाणी शोभतय ग, असं गाला न हसतय खुदकन. आहे ना मित्रांनो. आता त्याला त्या जे किराण्याच्या दुकानामध्ये आम्ही सगळं ऑर्डर दिलेलं आहे, म्हणजे तो सगळा काढत आहे सगळं सामान. तोपर्यंत आम्ही जरा नाश्ता बोलतो चहा पिऊन ये. नाना बोलतो चहा पिऊ. बघू इथं पण दिसत नाही म्हणा चहावाला कुठं, पण मार्केटमध्ये आंबे वगैरे बघू घेऊ जरा. आर्यन बोलतो मला आंबे हवे आहेत. आर्यन नाना घेतले, चिकू घेतले आहेत. ते चिकू इथे असं भरपूर आहेत फळं वगैरे इथे. तर चाललो आता आतमध्ये. तू काय पण घेशील रे. हां आंबे बोलतो गोर नाही, आंबट नाही, डायरेक्ट तिखट बोलतो तू. हां तुझं असं मास्तर 7वी फेल. चला मित्रांनो सर्व काही घेतलं आहे. तर फक्त रिक्षाच भरायचं आहे, दुसरं काहीच नाही. घ्या तेल डबा घ्या. जमत नाही घ्यायला हातात कॅमेरा. ठेवला इथं एवढा भरलाय सगळा. ते ठेवलं ते तेल आणले बघ. नंतर भेटू सगळं सांगू ठेवल्यानंतर. तर मित्रांनो सर्व ठेवलेलं आहे सामान. आता सगळं जे कांदे बिंदे होतं सगळं तेलाचं डबं इथं माझ्या जवळ एक आहे आणि पाठीमागे एक आहे. सर्व काय आहे ते राशन पाण्याचं घेतलेलं आहे. आणि आम्ही एक हेलिकॉप्टर घेतलेला आहे आता परत आपल्या घरपोच जाण्यासाठी. आणि भरपूर चिखल वगैरे इथं मार्केटमध्ये भरपूर आहे बाबा. आता यांच्या माझी चप्पल डायरेक्ट निघली, काय करायला. चाललं आता पत्रवालींचे ऑर्डर दिलेली तिथे आता ते घ्यायचं. पत्रवाली घेऊन राहिलेत फक्त घ्यायचं. आणि
आणि ते घेतल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या घरच्या रस्त्याला लगेच घरी पोचल्यानंतर पुढचं अपडेट काय आहे ते मी तुम्हाला कळतच लवकर. तर व्हिडिओला बघत राहा असंच लास्टपर्यंत. तर सो बाय द वे पाय चिखलात गेला माझा, दुसरा काहीच नाही. तर मित्रांनो आपण जे ऑर्डर केलेलं दुकान इथे होता तो सध्या दुकान बंद झालेला आहे. आता प्रश्न पडला आहे पत्रावलीचं आपण चॉईस केली तर इथूनच केलेली क्वालिटी पण पटलेली होती. त्याला बोलू आम्ही मार्केटमध्ये येतो, मार्केटमधून नंतर काय आहे ते आम्ही सांगतो. पण तो काका बोलला की 12 वाजता आपले जे असतात ना ते सेटर पण होतात रविवारी संडेला. तर इतर दिवशी बोलतं ते चालू असतात डेली, म्हणजे संध्याकाळपर्यंत तरी चालू असतात. पण काय आता प्रश्न मोठा पडला आहे, आता काय करायचं, आता कुठं ऑर्डर द्यायची. आता परत पत्रावल्या घेण्यासाठी परत फेरी होणार आहे पनवेलमध्ये. तर पुन्हा काहीतरी समस्या वाटली जरा, बघू आता काय होतं. अंकल आणि छोटूदा बघा कॉन्टॅक्ट साधायचा प्रयत्न करतात, पण बाय मला वाटत नाही त्या होऊ शकतो. बघू काय झालं तर तुम्हाला कळवतो मी लगेच. तर मित्रांनो बघू आता नानांनी कोणता तरी एक स्टोअर शोधला आहे पत्रावलींचा, तिथं गेलेत बघायला. तर आतमध्ये आहे का कुठे माहीत नाही, कारण का फुलं घेतल्या तिथं आम्ही रिटर्न चालू आहे आतमध्ये. बघू काय तर तो तर आता ओपन होणार ना, डायरेक्ट उद्या ओपन होणार आहे. पण आतमध्ये आहे तर आतमध्ये बघू कुठे चाललं तर सही, पण आपल्याला काय माहीत नाही. काय बघा आलो आहे दुसऱ्या दुकानामध्ये, बघू काय होतं त्यात. आणि या साधेवाल्या दाज असतं हां दहाच आहेत काय, जोरून आहेत काय, चिपकलेले आहेत काय. चिपकले असतील तर बाबा नको, मग मध्ये नरम आहेत. अजून जाडमध्ये नाही का? हां जाड पाहिजे जरा. हो जाड पाहिजे. आणि जाडमध्ये झाडवाले परवडलं 150 रुपयाला पॅकेट आहे. त्याचे व्हाईटवाले काय नाही, फायनली मित्रांनो सगळे शॉपिंग झालेले आहे. तर आता चाललो आहे आपण घरी, आणि जे पत्रावले वगैरे राहिलेलं ते घ्यायचं ते पण घेतलेलं आहे. आणि जे आम्ही ऑर्डर पहिले दिलेलं तिथे जे चॉईस केलेलं आम्ही जे प्लेटी तिथे तो काय भेटला नाही, तो बंद होता. तो आता डायरेक्ट उद्या खोलर पण जाऊ दे. पण काही कारणास तो बरा पण झाला, जरा म्हणजे रेटमध्ये जरासा फरक तरी होता. कारण का तिथं आम्ही जे पहिले बुक केलेलं ते आम्हाला पत्रावली पाहिजे ते व्हाईट कलरचं एकदम जाडवालं, तर ते 180ला होते. पण दुसऱ्या दुकानामध्ये आम्ही नंतर गेलो तिथे भेटलेलं आम्हाला 140ला त्यांनी लावले, जरा मस्त रेट होता. त्यामुळे आम्ही तिथून घेतला. आता चाललो आहे घरी. तर काहीच नाही, आता डायरेक्ट घरी पोहोचल्यानंतर काय आहे त्या पुढचा अपडेट तुम्हाला भेटेल. नाना आहे सोबत. नाना बोलतो मी जातो रिक्षाला, पण नको त्याला नाही सब फुकट खर्चा. तुम्हारे पास बहुत पैसा होती है पण पैसा बचाओ अभी. नंतर जिंकतो आता. पाऊस पडला नाही तर बरं आहे, कारण का पाऊस पडला तर माझा सगळा इतुळा सगळा भिजल. कारण का आपला बाहेर सगळा कामगिरी आहे. बरं पावसाने विश्रांती घेतली बाबा. घरी गेल्यानंतर डायरेक्ट आपण एंड करू डायरेक्ट ब्लॉग. तर मित्रांनो चला घरी. तो सो गाइस हम पहुंच गए अभी घर पे और घर पे अभी थोड़ा सा फ्रेश बिश होंगे. सामान बहुत लिया है हमने, लाते लाते पूरा घाम फूट गया. पसीना दिख रहा है तेरे को? हाँ. तर मित्रांनो सामान वगैरे आणलं, सगळा सामान ठेवला बिवला घरात. आता मस्तपैकी फ्रेश होतं, मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. कारण का आता आपले व्हिडिओ कंटिन्यू करत राहणार, कारण का आता आपल्या घरात लगीन आहे. त्याचं जे काय होईल घरामध्ये आता ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर
थोडासा सपोर्ट करा. मग नंतर चांगले व्हिडिओ येतील. दादा मला माहिती आहे आपला 1 वर्ष 2 वर्ष चालतं लगेच बॅटरी उतरतं. हे जोश आला एक आपल्या घरात लगीन असल्यामुळं त्यामुळं जरासं बघू काय होतं का आपलं ज्या काय करतं आहे ते बनवू आपण जरासा. तर चला मित्रांनो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय टेक केअर. लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. समजलं ना कच करा. चला बाय.